थेट जाणार आहोत. नितीन गडकरींची भेट घेतल्यावर सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत. थेट जाऊया. त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे की कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही. पण बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडली. काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं काय? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात नाही. हां, मग तेच खरं. कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे. तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागं नाही, पण तुमचं जागं ना वरिष्ठ पातळीवर. आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून. सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरी? ओ, अशी चर्चा कधी TV चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं. सुधीर भाऊ, आज काय मार्गदर्शन केलं असं सांगा. दिल्लीला तुमची भेट पण झाली. अरे, देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना, श्रद्धा आणि सबुरी. तेच मार्गदर्शन. अजून काय मार्गदर्शन असणार आहे? माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे. आता मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे. सर्व संसदीय आयुध वापरायचो मी. तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची. नाही, असं कोणीही म्हणू नका. मी नाराज कधीच राहत नाही. मग एक गोष्ट चांगली जाणीव आहे की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे. सुधीर भाऊ, एक वेगळी चर्चा अशी केली जाते की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण ब्रिजभूषण पाझारे जे आपले खास विश्वासू पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होतात. दिल्लीला गेले होते. इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते. तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे. पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील? पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती. जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते. त्या अशा अनेक ठिकाणी राहिलेत. त्याचं काय? इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितलं असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याचपैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते. तर त्याचा अर्थ काही मंत्रीपदाशी त्याचा संबंध जोडणं हे मग वाटतं गैर आहे. मग ते अकबर बिरबलाच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे तर म्हणे हा दिवा इकडे पेटला होता म्हणून उभा आहे. सुधीर भाऊ, पण एकंदरीत यांच्याशी केव्हा आपली भेट होईल? आता पुढील 6 दिवस आणखी अधिवेशन जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेटू. आपण बोलणं केलं आहे काल? नाही, अजून केलं नाही. 2 दिवसांनी सुधीर भाऊ, एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुमची नाराजी स्पष्ट होत आहे. कुठेतरी तुमच्या तुम्ही मनाला बॉडी लँग्वेज बघू नका हो. आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी भेट. मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालं आहे किंवा बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार? मग आत्ता सध्या बघायची काही कारण नाही आहे. आत्ता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतो आहे आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतो आहे. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडलं, आता विधानसभेत मांडली. भाऊ, राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठेतरी महत्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय का? काय मला आज काहीही माहीत नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल.
भाऊ, राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ यांची वर्णी केंद्रात लागणार आहे, तशीच भाजपकडनं तुमची लागण्याची शक्यता आहे का? दूरपर्यंत नाही. सुधीर मुनगंटीवार आहे, सध्या जी चर्चा आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्यावर बोलत होते सुधीर मुनगंटीवार. मंत्रिमंडळामध्ये आपलं नाव आहे असं सांगण्यात आलेलं, मात्र काल नाव नव्हतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी गडकरींची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. मात्र पक्षाने दिलेल्या पदासाठी आपण काम करतो, नाराज असण्याचं काही कारण नाही. नितीन गडकरी आपले मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडनं आपण उचित असं मार्गदर्शनच घेतलंय असंही म्हणतात सुधीर मुनगंटीवार. तर ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्री केलं, मग माझ्या बाबतीत कुठे मुद्दा येतो? किशोर जोरगेवार यांचा संदर्भ देत जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला, त्या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी हा संदर्भ दिला आणि गणेश नायकांकडे बहुधा त्यांचा रोख होता. मात्र सध्या बोलायचं कारण नाही, मंत्रिमंडळात नाव आहे असं आपल्याला आधी सांगण्यात आलेलं, मात्र काल नाव नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी घेतली होती नितीन गडकरींची भेट आणि गडकरींच्या भेटीनंतर मुनगंटीवारांनी माध्यमांशी संवाद साधला. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली. मात्र पक्षाने दिलेल्या पदासाठी आपण काम करतो आणि नाराज असण्याचं काही कारण नाही असंही त्यांनी अधोरेखित केलं. तर मंत्रिमंडळ विस्तारावरून एकीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर विस्ताराबाबत मुनगंटीवारांशी चर्चा झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. माझी सुधीर भाऊंशी नीट चर्चा झालेली आहे. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात. त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.